आज आपल्याला सिरीज व पॅरलल बोर्ड बनवणे हे शिकायचं आहे। तर यामध्ये आपल्याला काय काय सामग्री लागते ते आपल्याला बघायचे। 2 वन वे स्विच लागतील, त्याच्यानंतर 3 पिन सॉकेट 2 लागतील आणि एक लॅम्प लागेल आणि 1 mm चं वायर लागेल। आता त्याचे कनेक्शन कशा प्रकारे करायचे आहे। फेजसाठी आपण हे रेड वायर वापरत असतो आणि न्यूट्रलसाठी ब्लॅक वायर म्हणजेच काळं वायर वापरत असतो। तर त्याचे कनेक्शन कशा प्रकारे करायचे आहे। आपण लॅम्पला अशा प्रकारे दर्शवत असतो आपल्या इलेक्ट्रिकल ह्याच्यामध्ये। त्याच्यानंतर आपल्याजवळ काय आहे, 3 पिन सॉकेट घ्यायचे। किती घ्यायचे? 2 घ्यायचे आहेत। ते आपण 3 पिन सॉकेट घेत आहोत या ठिकाणी। या ठिकाणी बघू शकता तुम्ही ते 3 पिन सॉकेट घेतलेले आहेत मी। त्यानंतर काय घ्यायचे आपल्याला 2 वन वे स्विच। काय? वन वे स्विच। आता हे वन वे स्विच घेतलेले आहेत मी। त्यानंतर इथं पण बघू शकता तुम्ही वन वे स्विच घेतलेले आहे, बरोबर। यानंतर पुढच्या स्टेप मध्ये आपल्याला ह्या सिरीज बोर्डनं काय करता येईल, एखाद्या उपकरणाची वायर काही खराब झालेला आहे त्यामध्ये, किंवा फॅन आपला खराब झालेला आहे, त्यामधली वायंडिंग खराब झालेली आहे, ते कशा प्रकारे चेक करायचे आहे ते बघायचं आहे। तर आपल्याजवळ मेन सप्लाय आपल्या घरामध्ये, प्रत्येकाच्या घरामध्ये एक फेज आलेला असते, त्याला काय म्हणतो आपण, लाईन म्हणतो। आणि दुसरं काय आलेलं असते, न्यूट्रल आलेलं असते, बरोबर। त्यानंतर आता हे फेज आलेलं आहे, तर डायरेक्टली फेज आलेला आपण फ्यूज मधून वगैरे घेतो, पण आपल्याला हे प्रॅक्टिकली बघायचं आहे। तर त्यामध्ये आता आपला जो फेज आलेला आहे, इथून हे फेजचं वायर घ्यायचं, बरोबर। हे स्विचच्या खालच्या टोकाला आणि ह्या स्विचच्या खालच्या टोकाला आपण घेतलेलं आहे, बरोबर बरोबर। त्यानंतर काय करायचं आहे, आपल्याजवळ दुसरा घटक, फेज हा कधी पण कोणत्या साईडला असावा, राईट साईडला असावा, बरोबर। हा कुठे आहे, राईट साईडला, बरोबर। हा सुद्धा इथं कुठे घेतलेला आहे, राईट साईडला, बरोबर। यानंतर काय करायचं आहे, आपल्याला एक सिरीजचा बनवायचा आहे आणि दुसरा आपल्या लॅम्प साठी घेतलेला आहे, बरोबर। कशासाठी, लॅम्प साठी, बरोबर। त्यानंतर काय करायचं आहे, हे इथून या ठिकाणी आणायचं, बरोबर। या ठिकाणी आपण एखादी केबल किंवा कंडक्टर लावला, 2 वायर आपण काय करू शकतो, असे बाहेर काढू शकतो। या दोन्ही वायर मध्ये जर वायर मध्ये जे आपण जे काही वाइंडिंग जोडत आहोत, ती वाइंडिंग मध्ये जर कट झालेली असेल, तर हे 2 एकत्र येणार नाही, 2 हे एकत्र येणार नाही। जर हे दोन्ही एकत्र आले तर हा लॅम्प काय होईल, ग्लो होईल। जर हे एकत्र कुठेतरी वाइंडिंग खराब झालेली आहे, तर हे काय होईल, इथून सप्लाय पुढे जाणारच नाही, बरोबर। जाणार का, नाही जाणार। याला काय, हे इकडची साइड काय म्हणू शकतो आपण, सिरीजचा बोर्ड। कोणता, सिरीज। सिरीजच्या साहाय्याने आपल्याला काय करता येते, टेस्टिंग करता येते। एखादी उपकरण चालू आहे, बंद आहे, त्याची वाइंडिंग खराब झाली किंवा चालू आहे, हे आपल्याला याच्या साहाय्याने चेक करता येते। दुसरी काय आहे आपली पॅरलल। एखादी फॅन चालू आहे, त्याला आपल्याला टेस्ट करायचं आहे, फेज न्यूट्रल मध्ये लावू शकता आणि त्याच्या साहाय्याने ते जळालेले उपकरण आपण नीट केल्यानंतर ह्याच्या साहाय्याने काय करायचं असतं, आपल्याला चालू होते का नाही, ते फिरते का नाही, आपल्याला काय करायचं आहे, चेक करायचं आहे। याला काय म्हणू शकतो आपण, पॅरलल बोर्ड। काय म्हणू शकतो, पॅरलल बोर्ड। अशा प्रकारे आपल्याला आज सिरीज आणि पॅरलल बोर्ड कशा प्रकारे बनवायचं आहे हे आपल्याला आज शिकायचं आहे, ते आपण घेऊया लगेच। त्याच्यानंतर 2 3 पिन सॉकेट घेतलेले आहेत आणि एक लॅम्प घेतलेला आहे आणि त्या लॅम्पला बसवण्यासाठी काय घेतलेलं आहे, होल्डर घेतलेला आहे। आता या बोर्डला कशा प्रकारे फिटिंग करायचं हे सर्वांना जवळपास माहिती आहे। तर आपण पहिलं याचे काय करूया, आता हे आपण फिटिंग केलेली आहे, स्विचेस वगैरे कशा प्रकारे बसवलेले आहेत बघू शकता तुम्ही। यानंतर आपल्याला यामध्ये दर्शवल्याप्रमाणे काय करायचे आहे, कनेक्शन करायचे आहे, बरोबर। कनेक्शन करायचे आहे ते आपण लगेच करून घेऊया। आकृतीमध्ये दर्शवल्याप्रमाणे कनेक्शन केलेले आहे, तुम्ही या ठिकाणी येऊन बघू शकता। यामध्ये काय केलेलं आहे, जो मेन फेज आणि न्यूट्रल आलेला आहे हे तुम्ही बघू शकता। खालच्या टर्मिनलला जोडलेलं आहे न्यूट्रल, त्यानंतर न्यूट्रल हे लॅम्पसाठी दिलेलं आहे, तिथून फेज इथे या ठिकाणी आलेलं आहे। असं कनेक्शन आपण पूर्ण केलेलं आहे। यानंतर आपल्याला काय करायचं आहे, हा बोर्ड फिट करायचा आहे। कशा प्रकारे फिटिंग करतोय बघू शकता तुम्ही। त्याला अशा प्रकारे फिटिंग करून करायचं आहे। कनेक्शन डायग्राम तुम्ही ही बघू शकता। या डायग्राम नुसार फक्त कनेक्शन करायचे आहे तुम्हाला, बाकी यामध्ये काही वेगळी गोष्ट नाही आहे। स्क्रू कुठे आहे त्याचे, स्क्रू आपल्याला 4 पॉइंट
स्क्रूड्रायव्हरनंच आपल्याला काय करायचे असतात, फिट करायचे असते. आपण काय करतो, 2 पॉईंटचा वापरतो आणि ते स्क्रू काय करत असतो, खराब करत असतो. खराब होणार नाही याची सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे, बरोबर. आता आपल्याला हे फॅन चालू आहे का नाही किंवा वाइंडिंग खराब झाली, काय झालेलं आहे याचं आपल्याला चेक करायचं आहे. जर वाइंडिंग चांगली असेल तर लॅम्प ग्लो होईल. जर वाइंडिंग कुठं खराब झाली असेल तर तो ग्लो होणार नाही. ते कशा प्रकारे आपण आता बघूया. आता आपल्याजवळ हा मेन फेज न्यूट्रल आपण घेऊया, या ठिकाणाहून उपलब्ध आहे आपल्या या ठिकाणी. या ठिकाणाहून आपल्याला घ्यायचा आहे. तर आता आपल्याला टेस्टिंग करायची आहे. आता आपण सिरीजचा पॅरललचा बोर्ड बनवलेला आहे, तर याची टेस्टिंग बघूया आपण कशा प्रकारे करायची आहे. फेज आणि न्यूट्रल एकत्र आणलं तर तुम्ही काय होतंय, शॉर्ट सर्किट होतोय. त्यामुळे फेज आणि न्यूट्रल कधीही एकत्र आणायचं नाही. आपण आता चेक करून बघूया. जर हे वायर चांगलं ओके असेल तर हा लॅम्प ग्लो होईल. म्हणजेच ह्या फॅनमधली जी वाइंडिंग आहे ती कुठंतरी कट झाली असेल तरच तो लॅम्प लागणार नाही. आता हे चांगलं वायर आहे, आपल्याला माहिती आहे. तर आता हे लॅम्प ग्लो व्हायला पाहिजे, बरोबर का नाही. आता हे ग्लो होईल का बघूया आपण. ग्लो झालेला आहे. इकडची साईड म्हणजे हा जो आहे साईड, हे म्हणजे काय आहे, सिरीज ह्याच्या साहाय्याने आपण टेस्ट करू शकता. एखादे उपकरण खराब झालेलं आहे किंवा दुरुस्त आहे ते चेक करू शकता. आणि इकडला पॅरललचा आहे, ते दुरुस्त व्यवस्थित आहे तर त्याला कशा प्रकारे आपल्या जो सप्लाय आलेला आहे सिंगल फेज त्यावर कशा प्रकारे चालू शकतो हे इकडल्या साईड कोण आपण पॅरलल साईडनं चेक करू शकता. आता आपण बघूया, हे फॅन आहे आपल्याजवळ. या फॅनची वाइंडिंग चालू आहे का नाही किंवा खराब आहे हे आपल्याला आता चेक करायचं आहे. तर आपण चेक करून बघूया. कुठलीही गोष्ट सांगताना स्वतः बघितली पाहिजे किंवा ती बरोबर आहे का नाही तुम्ही सुद्धा स्वतः बघू शकता. भरपूर जण तुम्हाला असे भेटले असतील की दाखवायचं, चालू करून दाखवायचं नाही, काय नाही. आता आपण इथं चालू करून सुद्धा बघूया लगेच. आता या फॅनची वाइंडिंग चालू आहे का नाही हे आपल्याला चेक करायचं आहे, बरोबर. आता ही वाइंडिंग चालू आहे म्हणून हा लॅम्प काय झालेला आहे, ग्लो झालेला आहे. हे दुसऱ्या वाइंडिंगचं टोक आहे, तर इथं ग्लो होतोय का नाही. कोणती स्टार्टिंग आहे, कोणती रनिंग वाइंडिंग आहे ते आपल्याला पुढच्या ह्याच्यामध्ये शिकायचं आहे. पण ह्या वाइंडिंगची काय आहे, एक वाइंडिंग चालू आहे, दुसरी वाइंडिंग चालू आहे का नाही चालू आहे, म्हणून तो लॅम्प लागतोय का नाही ग्लो होत. बघू शकता तुम्ही सगळ्या टर्मिनलला लावलेला आहे. ही वाइंडिंग चालू आहे याची, म्हणून हा लॅम्प काय होतोय, ग्लो होत आहे. अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता, कुठल्याही उपकरणाची काय करू शकता, टेस्टिंग करू शकता. काय करू शकता, टेस्टिंग करू शकता. टेस्टिंग केल्यानंतरच दुकानदाराकडे यायचं, नाहीतर तुमचा फॅन खराब झाला नसेल तरी ते काय म्हणतो, खराब झालेला आहे आणि तुमच्याकडून जास्तीचे पैसे घेऊ शकतो. अशा प्रकारे तुमच्या घरी हे बनवू शकता. बनवून तुम्ही काय करू शकता, टेस्ट करू शकता. आता हा दुसरा एक फॅन आहे आपल्या जवळ, त्याची पण आपण टेस्टिंग करून बघूया. तो चालू आहे का खराब आहे, बरोबर. आता आपण टेस्टिंग करून बघूया. ते कशा प्रकारे टेस्ट करायचे आपल्याला बघायचं आहे. जर ही वाइंडिंग चालू असेल तर हा लॅम्प ग्लो होईल. त्यांचा दुसरा प्रॉब्लेम आहे असं तुम्ही गृहीत धरू शकता. आता बघू शकता हे या वाइंडिंगचं टर्मिनल नाही म्हणून हा लॅम्प ग्लो झाला का नाही झाला. आता हे रेडला लावलं तरी हा स्विच आपण ऑफ ठेवलं होतं, या ठिकाणी बघू शकता ग्लो झालेला आहे, बरोबर. दुसऱ्या वाइंडिंगच्या टोकाला लावलं तर ग्लो झाला का, ब्लॅकला ब्लॅकवालच लावलं तर हा ग्लो झाला. हा फॅन काय आहे, चालू आहे. चालू आहे का नाही बघू शकता तुम्ही, हो काय, बरोबर आहे, चालू आहे. आता याचे कनेक्शन आपल्याला कशा प्रकारे करायचे हे बघू शकता. आता कनेक्शन करताना साधा आणि सोपा आहे आपल्याजवळ. पहिल्या वाइंडिंगचं आणि दुसऱ्या वाइंडिंगचं टर्मिनल घ्यायचं, पहिल्या आणि दुसऱ्या वाइंडिंगचं टर्मिनल घ्यायचं आणि टर्मिनलच्या पहिल्या टोकाला लावतो. काय, पहिल्या दोन्ही वाइंडिंगचे 2 टोक घेतले, कोणते तरी 2 घ्यायचे, त्यांना जोडायचे. त्याच्यानंतर आपल्या जवळ कॅपॅसिटर आहे.
तर हे कॅपॅसिटर कशा प्रकारे जोडायचं ते बघू शकता. एका वाइंडिंगच्या टोकाला लावलं आणि दुसऱ्या पण वाइंडिंगच्या टोकाला लावतो आपण. हे बघू शकता लावलेलं आहे मी. आपल्याला चालू असेल तर तो फिरेल, चालू नसेल तर तो फिरणार नाही. बघू शकता, बघू शकता फिरतोय का? फिरतोय ना. पॅरलल मध्ये लावून बघूया त्याला. फॅन आपल्याला चेक करायचं आहे, आपण केलेलं सगळं व्यवस्थित आहे का. कनेक्शन जर व्यवस्थित केले असतील तर सरळ फॅन फिरेल, म्हणजे क्लॉक वाईज फिरेल. जर तो उलट्या दिशेने फिरत असेल तर फेज न्यूट्रलची दिशा फक्त चेंज करायची, बाकी काही वायर चेंज करायची गरज नाही कुठलंही तुम्हाला. तर मला एक मदतनीस लागेल, त्यासाठी एक जण येऊ शकतो पुढं, यायचं त्यांनी पुढं. पहिल्या म्हणून सोडून द्यायचा नाही, बरोबर. मग त्याचं वायर निघून आहे. आणि इकडे अलीकडे या तुम्ही, या या अलीकडे या, खालीच धरा. हे वायर याला लागून जोड्यात फिरेल माझ्या मते. पहिल्यांदा सिरीजच्याच ह्याच्यामध्ये बघूया. फिरायला कसा फिरतोय हा फॅन? असा फिरतोय, म्हणजेच कसा फिरतोय? अँटी क्लॉक वाईज फिरतोय, बरोबर. क्लॉक वाईज फिरतोय का नाही? हा, आता ह्या पॅरलल मध्ये लावून बघूया. हा जोरात फिरेल माझ्या मते म्हणजे याचीच कॅपॅसिटी आहे, बघू शकता. फिरायला फॅन अशा प्रकारे तुम्ही तुमच्या घरगुती उपकरणाचे जळालेला आहे किंवा खराब झालेला आहे, त्यामध्ये बेरिंगच गेली, काय गेलेलं आहे, या सगळ्या गोष्टी तुम्ही याच्या सहाय्यानं चेक करू शकता. सर्वांनी हे व्हिडिओ त्यांना आवडला असेल तर त्यांनी त्या चॅनलला काय करावं? सबस्क्राईब करावं आणि बेल आयकॉनला क्लिक करावं, बरोबर. मला तर वाटतंय सर्वांना आवडलेला आहे. धन्यवाद. नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही काय करायचं? चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि बेल आयकॉनला क्लिक करायचं. असे तुम्हाला नवनवीन व्हिडिओ या चॅनलवर मिळतील.